आज गणपती जात आहे. गेल्या 10 दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल, वेगवेगळ्या दुकानदारांनी आपल्या चांगल्या कस्टमर्सला बोलवून सकाळ संध्याकाळ त्यांच्या दुकानातल्या गणपतीची आरती करवली. आम्ही देखील आमच्या बऱ्याचशा क्लायंटला ही गोष्ट करायला लावली. याच्यामुळे 2-3 गोष्टी साध्य झाल्या. बघा, एकतर याला फारसा काही खर्च आला नाही. दुसरी गोष्ट, आपल्या जुन्या आणि चांगल्या कस्टमर्सला आपल्याला कनेक्ट करता आलं. तिसरी गोष्ट, हे फोटो आणि हे व्हिडिओ सोशल मीडियाला पोस्ट करण्यासाठी कंटेंट मिळालं. आपण आपल्या शॉप ओनर्सनं पण त्या गोष्टी केल्या आणि त्या युजरनं म्हणजे त्या कस्टमरनं पण त्याच्या सोशल मीडियावर त्या गोष्टी पोस्ट केल्या. एक छोटीशी गोष्ट, छोटीशी टेक्निक, ज्याला काही फारसा खर्च नाही आला, त्या गोष्टीमुळे खूप मोठा इम्पॅक्ट पडला. कारण या बिझनेसने आपले जुने कस्टमर्स परत कनेक्ट केले. बघा, खूप सारे व्यवसाय काय करतात माहिती का, फक्त नवीन कस्टमरवर फोकस करतात. परंतु खरा पैसा देणारा कस्टमर असतो जुना कस्टमर आणि रिपीट येणारा कस्टमर्स. आणि त्या कस्टमरला या कृतीतून आपलंसं केलं गेलं. आता गणपतीत गेलेत, तुम्ही वेगळ्या काही अँगलने आपल्या जुन्या कस्टमर्सला कनेक्ट करू शकता का ते बघा आणि यांना कनेक्ट करा. हे लोक तुम्हाला खूप चांगला पैसा आणि बिझनेस देतील.